जय सच्चिदानंद. आपणा सगळ्यांच्या आत विराजमान परमात्म्याला अत्यंत भक्तिपूर्वक अभेद्य भावाने नमस्कार नमस्कार नमस्कार. पती पत्नीच्या व्यवहाराविषयी काही बोलणार आहोत आम्ही. सासू सून आणि पती या ट्रायंगलविषयी, या त्रिकोणाविषयी, घरात काय काय अडचणी असतात ते जरा समजून घेऊया. कित्येकदा असं होतं की सुनेला तिच्या माहेरचे फार चढवून ठेवतात, चुकीच्या गोष्टींसाठी पाठिंबा देतात, तिला फेतवतात. त्यामुळे तिचं जीवन दुःखमय होतं. मुलीच्या आईवडिलांनाही हे समजलं पाहिजे की आपल्या मुलीसाठी, तिच्या भविष्यासाठी काय चांगलं आहे आणि काय वाईट आहे. या हिशोबानं तिला समजावून सांगायला हवं, योग्य मार्ग दाखवायला हवा. म्हणजे बघा, काय खोटं आहे, काय खरं आहे, याचा तरी विचार करायलाच हवा ना. एका मुलाचं नवीनच लग्न झालंय, अजून सून घरात ॲडजस्टही झाली नाही, तिच्या हातावरची मेहंदी गेलेली नाही. त्याआधीच मुलीच्या माहेरचे मुलीच्या मनात काहीतरी भरवायला लागले. सासू बिचारी, उभं आयुष्य त्या सासूने सगळ्यांचं केलं. आता तिची सून आल्यावर तिला वाटलं की आता घरकामात थोडी मदत होईल मला. पण सून शिकली सवरलेली, नोकरी करणारी होती. त्यामुळे तिला तर आधीच सांगितलं होतं की नोकरी करायची गरज नाही आपल्या घरी, आधी घर सांभाळ आणि मग दुसऱ्या गोष्टी येतील. ती म्हणाली की हो नक्की, मी सगळं काही करीन, मी घर सांभाळीन. पण लग्न होऊन जेव्हा घरी आली, 8-9 वाजता उठायचं, आरामात आंघोळ करायची, सगळा स्वयंपाक तोवर झालेला असायचा, मग चहा नाश्त्याला यायचं. घरातलं एखादं काम जर सासूने सांगितलं की हे कर ते कर, तर म्हणायची की करीन म्हणत सकाळपासनं ठेवलेलं काम रात्रीपर्यंतही करायची नाही. आणि सासूला सरळ सांगून टाकायची, बघा तुम्ही मला एकदा काम सांगितलं ना, ठीक आहे, मग मी माझ्या सवडीने मला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा करीन, परत माझ्या मागे लागू नका. बघा, मेहंदी नाही निघाली हाताची तेव्हाच सून असं म्हणायला लागली. सासू इतकी दुःखी व्हायला लागली. ती बिचारी, आपलंच कर्म आहे, आपलाच काहीतरी हिशोब आहे आणि तिला दुःख होऊ नये, तिच्याशी वैर ना बांधलं जावं म्हणून बिचारी समजून उमजून ज्ञानाचा आधार घेऊन तिच्याशी वागत होती. आणि इतकंच काय, पण जर समजा काही झालं ना तर सून माहेरीच निघून जायची. गावातच माहेर होतं, निघून जायची लगेच. मनात आलं की जायची, मनात आलं की यायची. तेव्हा त्यांनी आईवडिलांनी, सासू सासऱ्यांनी मुलीच्या आईवडिलांना सांगितलं की बघा, असं आमच्या घरात नाही चालणार. तिच्या मनात तरी काय, आमच्या घरी तिला यायचंय का यायचं नाहीये, माहेरी निघून जाते. तर माहेरचे म्हणाले तिला वाटेल तसं ती वागेल, बस बोला आता. मग आणून सोडलं मुलीला आणि म्हणाले की मुलीला आणून सोडलं घरी तिच्या आणि म्हणाले की ती तिच्या मर्जीनुसार राहील, याच घरात राहील आणि तिला वागायचं तसं वागेल. जेव्हा हवं तेव्हा बाहेर जाईल, जेव्हा हवं तेव्हा घरी येईल. असं आई वडीलच मुलीला उलटं पढवतात. मग त्याचा परिणाम काय होतो? एखाद दिवशी डिवोर्सच होतो. मुलगा किंवा सासरची माणसं किती सहन करतील? म्हणून सुनेनंही हा विचार करायला हवा की मला जर हे घर हवंय, नवरा हवाय, तर मी असं वागून नाही चालणार. ज्या घरात जाऊ त्या घरात दुधात पाणी जसं एकरूप होतं ना, तसंच तिथे एकरूप व्हायला हवं. तरच प्रेममय वातावरण निर्माण होईल. त्याचा परिणाम वाईट होतो मग. तर बघा, जेव्हा अशा प्रकारे पत्नीच्या माहेरचे, तिच्या घरचे त्यांच्या वैवाहिक जीवनात हस्तक्षेप करतात ना, तेव्हा समजून जायचं की याचा परिणाम डिवोर्सकडे नेणारा ठरेल. नवऱ्याच्या घरातली प्रत्येक गोष्ट माहेरच्यांना ही बायकोची अशी सवय असते की बायको घरातल्या सगळ्या गोष्टी माहेरच्यांना सांगून टाकते. अगदी लहान सहान गोष्टी माहेरी सांगतात.
टेलिफोन, आता तर इतकं कम्युनिकेशन वाढले ना, रोज टेलिफोन, गावात राहा कुठे दूर राहा, रोज फोन करायचा, रोज गप्पा मारायच्या. मग तिकडून चढवतात माहेरचे, असं ते वागले तर तू असं कर तसं कर तसं कर. अमेरिकेत तर काय बघा, एक एक मुलगी होती, तिला माहेरचे सगळे असे भरवायचे तिच्या मनात. जरा जरी तुझा नवरा रागाने काही बोलला, रागावून बोलला, तर लगेच पोलिसांकडे तक्रार कर. तर ती अशी कितीतरी वेळा पोलिसांकडे गेली होती. मग पोलीस येतात आणि म्हणतात हा काय खोडकरपणा चाललाय, आमचा नका वेळ वाया घालवू. मग पुन्हा एकत्र यायचं आणि मग पुन्हा भांडायला लागायचं. असं कित्येक वेळा घडलं. मग आमच्याकडे आल्यावर आम्ही समजावलं, ज्ञान दिलं. त्यानंतर मग दोघेही ॲडजस्ट व्हायला लागले. मग त्या मुलीने सगळ्या गोष्टी माहेरी जाऊन सांगणं बंद केलं. मग त्यांचं वैवाहिक जीवन सुरळीतपणे सुरू झालं. आता कित्येकदा असं होतं की मुलगी जर कमावणारी असेल तर तिच्या पैशावर नियंत्रण आईवडिलांचं असतं. इतकंच काय, तिचा नवरा खूप कमवत असेल तर त्याने त्याचे पैसे कशाप्रकारे इन्व्हेस्ट करावे याचं नियोजन आपल्या मुलीमार्फत सासरचे लोक करतात. म्हणजे अशा प्रकारे घरात हस्तक्षेप केल्याने सगळं घरातलं वातावरण खराब होतं आणि मग मुलाच्या आईवडिलांना, भाऊ बहिणींना, सगळ्यांना खूप दुःख होतं की आमच्या घरात या सुनेच्या माहेरच्यांचंच वर्चस्व आहे. आणि माहेरच्यांनी हे समजून घ्यायची गरज आहे की आपल्या मुलीचं जीवन आयुष्य कशाप्रकारे सुखात जाईल. असा मध्येच त्याला तडा गेला तर काय परिणाम होईल त्याचा, याचा तर कधी विचार करा. मग सगळं आयुष्य त्या मुलीला घरी ठेवून घ्यावं लागेल तुम्हाला. तर उलट असंही म्हणतात की हां आम्ही पोसू आमच्या मुलीला, पण तू डिवोर्स घे बाई. असं छोट्या छोट्या गोष्टींवरून डिवोर्स नसतात घेत ना. काही मोठी अडचण आहे तर बरोबर आहे, पण लहान सहान गोष्टींवरून भांडून असं माहेरी निघून जायचं, असं तसं असं नाही चालत आहो. एक भाई राहतात, छोट्याशा गावात राहतात. त्यांचा मुलगा एका गुरूंना मानत होता. तर तो त्या गुरूंकडे जायचा आणि हे भाई इथे आमच्याकडे यायचे, दादा भगवानांकडे, आणि त्यांचा मुलगा एका वेगळ्या गुरूंकडे जायचा. त्या गुरूंनी सांगितलं की ही मुलगी, या मुलीशी तुला लग्न करायचं आहे. म्हणून तो त्या मुलीशी लग्न करून आला. मुलगी कुठल्या तरी दुसऱ्या जातीची होती आणि हा मुलगा दुसऱ्या जातीचा, पण गुरूंनी म्हटलं आणि तो लग्न करून आला. परप्रांतात आली ती. येता क्षणीच त्या मुलीने तर सगळं ताब्यातच घेतलं. हे घर माझं आहे. सासऱ्यांना म्हणते तुम्ही या घरातून बाहेर निघून जा. अरे हे असं कसं काय. मग सासऱ्यांना कळून चुकलं की असं बेइज्जत होणं, घरातली इज्जत जाणं आणि इतके क्लेश होण्यापेक्षा ते म्हणाले ठीक आहे, हे घे तुला घर, मी जातो निघून. आणि ते निघून गेले घरातून आणि दुसऱ्या घरात राहायला लागले. म्हणाले की माझं तर थोडक्यातच माझं भागलंय, एक घरच हवं होतं तिला, ते घर मी देऊन टाक. बाकी तेवढ्यानेच हिशोब मिटला. आणि ते बिचारे घरातून बाहेर पडले आपल्या पत्नीला घेऊन. दोघेच राहतात आता. जवळच मुलासुनेचं घर आहे, दिसतात रस्त्यात कधीतरी, पण बघून न बघितल्यासारखं करतात. बोलणं तर दूरच राहिलं. असंही घडतं. पण सासू सासरे दोघंही खूपच सात्विक आहे. ते म्हणाले जे आमचं कर्म आहे त्यात आमची काही हरकत नाही, आम्ही सुखाने राहू, त्यांनाही सुखाने राहू दे. एक आई आहे, ती लंडनमध्ये राहते. तर ती म्हणते की तिला हे ज्ञान मिळाल्यानंतर स्वतःच्या चुका दिसायला लागल्या आणि ती स्वतःच म्हणायला लागली की माझ्या सुनेच्या बाबतीत मला खूप प्रॉब्लेम होता, कारण माझा स्वभाव असा होता की मला घरात फारच स्वच्छता लागत असे. एकदम स्वच्छ हवं असायचं, घर अगदी स्वच्छ, किचन अगदी क्लीन, भांडी अगदी चकाकती. जरा जरी डाग राहिला तरी मला आवडायचं नाही त्याची बात. आता माझी सून म्हणजे आजच्या काळातली सून, लंडनमध्ये तर घरकाम स्वतःलाच करावं लागतं, नोकरीसुद्धा करते
माझी सून आणि मुलांकडेही लक्ष द्यावं लागतं. तर सासू म्हणत होती दिवसभर मी काम करायचे, ती नोकरीवर जायची, संध्याकाळी यायची तेव्हा ती थोडीफार मदत करायची. स्वयंपाक मी करायची, तिला मी म्हणायची की तू तू कट्टा साफ कर, भांडी वगैरे घासणं तुझं काम. तर ती ते काही चांगल्या प्रकारे करायची नाही, खरकटं तसंच राहायचं. मला फार राग यायचा. किती वेळा तिला सांगितलं पण ती ऐकायचीच नाही, तसंच ठेवून द्यायची. आणि जेव्हा मी म्हणायचे अगं नीट स्वच्छ कर, तर म्हणायची सगळं तर स्वच्छच आहे की. तर ऐकायचीच नाही. मग सासूने ठरवलं की जेव्हा सून झोपायला जायची, वरती जायची, ती चुपचाप सगळी भांडी पुन्हा स्वच्छ करून पुन्हा ती ठेवून द्यायची. आता कधी ना कधी तर सुनेला हे कळणारच की नाही, सकाळी की मी रात्री धुवून ठेवलेल्या वाट्या इथे ठेवल्या होत्या, सकाळी इथून तिथे कशा ठेवल्या गेल्या, कोणी ठेवल्या. आणि त्या हुशार असतात आजकालच्या मुली. तर तिने मग ठरवलं की मी शोध घेईन की ही काय भानगड आहे. मग रात्री तिने झोपेचं नाटक केलं आणि बघितलं तर सासू पुन्हा भांडी घासतेय. मग मात्र ती इतकी चिडली, सासूला म्हणाली आता तुम्हीच घासा ती भांडी, आता मी घासणार नाही. पुन्हा घासायची काय गरज आहे, माझी माझी मेहनत सगळी वाया घालवता तुम्ही. तुम्हाला हौस आहे ना, तुम्हीच करा. माझं आवडत नाही ना, तुम्हीच करा. मग छान करा, स्वच्छ करा, मला नाही प्रॉब्लेम. मी आता मजेत खाईन पिन आणि झोपून जाईन, तुम्हीच घासत जा. मग सासूलाच सगळं करावं लागत होतं. सासू सगळ्यांना काय सांगायची की माझी सून काहीच करत नाही, मलाच करावं लागतं. आणि सून म्हणायची की माझं केलेलं त्यांना आवडत नाही, मी केल्यावर पुन्हा करतात, काय गरज आहे, आवडतंय तर करा तुम्हीच. अशा प्रकारे दोघींची मानसिकता बिघडून जाते. या जुनाट विचारांच्या, म्हणजे भांडी घासत राहा, घासत राहा, घासत राहा. त्यामुळे काय होतं बघा, आजकालच्या पिढीत स्वच्छतेचं एवढं काही नाही आहे. त्यांना वेळही नसतो आणि त्यांना एवढं काही ते आवडतही नाही करायला. पण सासूला तर ते पटत नाही. दिवस खर्च करून ती ते स्वच्छ करते. एक तर सासू म्हणत होती की मी तर सगळी भांडी रात्री उठून घासून ठेवत होते आणि पुन्हा जशी होती तशी ठेवून देत होते. पण मग ज्ञान घेतल्यावर हे लक्षात आलं की या सगळ्या आपल्याच चुका आहेत. मग त्यांनी हे सगळं बंद करून टाकलं आणि सुनेकडे जाऊन सासूने माफी मागितली की आमची चूक झाली आणि मग शांत झाली. एक सासू तर विचार करत होती की मी जेव्हा या सुनेसारखी होते, म्हणजे तिच्या वयाची होते, तेव्हा मी हिच्यापेक्षाही वाईट होते. मी माझ्या सासूशी यापेक्षाही वाईट व्यवहार करायचे, पण मग ही माझी सून तर उलट त्यापेक्षा चांगली आहे. अरे मला किचन सगळं स्वच्छ साफ ठेवणं आणि सगळी भांडी अगदी चकाचक ठेवणं, एकदम नीट आणि क्लीन स्पॉटलेस ठेवणं, घरसुद्धा बाथरूमसुद्धा अगदी स्पॉटलेस ठेवणं, असा माझा जो आग्रह होता, तेव्हा मला नंतर अक्कल आली की हे घर मी किती स्वच्छ डाग विरहित करून ठेवलं तरी ते घाण होणारच आहे. हे जे माझ्या मनावर डाग पडलेत, काळे डाग पडलेत, माझ्या आत्म्यावर हे सगळे डाग पडलेले आहेत, ते मात्र मी अजिबात स्वच्छ करत नाहीये. आधी ते स्वच्छ करायला हवेत. म्हणून आधी मी ते क्लीन करते, मग बाहेरचं क्लीन करते. मग तिने तेही सुरू केलं की सुनेविषयी मी जे काही वाईट भाव मनात आणते, तिचं काम मला आवडत नाही, बरा वाईट विचार करते, या सगळ्यामुळे माझ्याच आत्म्यावर काळे डाग पडत चालले. या सगळ्या डागांचं तिनं प्रतिक्रमण करून, पश्चाताप करून ते काढून टाकले आणि सुनेशी प्रेमानं संवाद साधायला लागली. अशा वेळी सासूने हा विचार करायला हवा की एवढी स्वच्छता, टोकाची स्वच्छता घरात इतकी करायची काय गरज आहे सांगा मला. जमेल तेवढीच स्वच्छता करा. सासूला वाटतं माझ्या घरात माझ्या मर्जीप्रमाणे चालायला हवं आणि सुनेला वाटतं की मी आता या घरातली सून आहे ना, माझी काही मर्जी असायला हवी की नको, सगळ्या गोष्टी सासूच्याच मर्जीप्रमाणे व्हायला हव्यात, असं थोडंच आहे. तर या दोघींमध्ये अशी भांडणं व्हायला लागतात. दोघींना स्वतःचीच मनमानी करायची असते. या मनमानीमुळेच दोघींमध्ये भांडणं होतात आणि सगळंच असं कसं होणार
ही जी ममता आहे की माझी मनमानी माझ्या मर्जीनुसार सगळं व्हायला हवं, आपल्या घरासाठीची जी ममता आहे, हे घर माझं आहे असं नाही होता कामा, असंच व्हायला पाहिजे असं होता कामा नये, हे सगळे आग्रह दुराग्रह काढून टाका. जे घडतंय ते स्वीकारा. सासू आणि सुनेच्या भांडणामध्ये पुरुषाचं सँडविच होतं. त्याला दोन्ही बाजूने मार पडतो. आईची बाजू घेतली तर बायको ओरडते आणि बायकोची बाजू घेतली तर आई टोचून बोलते. कित्येकदा आमच्याकडे पुरुष येतात आणि म्हणतात की आम्ही नेमका कुठला स्टँड घ्यायचा, कशा प्रकारे दोन्ही स्त्रियांना हँडल करायचं, दोघींना समाधानी ठेवायचं आम्हाला नाही येत. या विषयात आम्ही टोटली फेल होतो. बघा, एक माणूस आम्हाला भेटला होता, अगदी तरुण होता तो, 30-35 वर्षांचा असेल, खूप हुशार होता. तो म्हणायला लागला की घरात मी ना एक छान अशी युक्तीच शोधून काढली आहे. एका बाजूला आई आहे, एका बाजूला पत्नी आहे. दोन्ही स्त्रियांना कसं सांभाळायचं, कारण दोघी एकमेकींवर कुरघोडी करू पाहत असतात. सासूला सुनेचं आवडत नाही, सुनेला सासूचं काही पटत नाही. म्हणून मग त्याने विचार केला की आता या दोघींना कसं काय बरं टॅकल करायचं. त्यातून त्याने एक मार्ग शोधून काढला. त्याने काय केलं, तर जेव्हा त्या दोघी एकत्र राहत होत्या सासू आणि सून, तर त्या दोघींना तो चुकीच्या पद्धतीनं तो भडकवायचा. त्यांना एनकरेज करायचा भांडणासाठी. सासूला काय म्हणायचा, बघ आई तुझी सून कशी आहे, कशी वागते माझ्याशी, आणि असं तिच्यासमोरच म्हणायचा. आणि बायकोला म्हणायचा, बघ तुझी सासू कशी आहे, असं वागते तुझ्या बाबतीत, असं करते. तो स्वतःच दोघींमध्ये भांडणं लावायचा, दोघींच्या समोरच. आणि मग दोघी भांडायच्याही. असं करता करता खूपदा झाल्यावर हा म्हणाला, दोघी भांडत होत्या आणि मी आरामात म्हणजे सोफ्यावर मस्त बसून मी नाश्ता करत होतो, हा तमाशा बघत होतो. झोपाळ्यावर बसून मी झुलत राहायचो, मजा करायचो. इकडे बघितलं तर थोड्या दिवसानंतर, खूप दिवस असं चालू राहिलं, मग सासू आणि सुनेच्या लक्षात आलं की हा जो आहे, सुनेच्याही लक्षात आलं की माझा नवरा दोघींना बावळट बनवतोय. त्यांना त्याची ही ट्रिक समजली, लक्षात आली. मग दोघींनी मिळून ठरवलं की आपण दोघींनी भांडायचंच नाही. हा कितीही आपल्याला काही बरं वाईट सांगू दे, एकमेकींच्या विरोधात उलटं सांगू, आपण दोघींनी कधीही भांडायचं नाही असं म्हणून दोघींनी ठरवूनच टाकलं. आणि त्यानंतर दोघी कधी भांडल्याच नाहीत. त्यामुळे नवरा म्हणाला, मला जे हवं होतं ते घडलं आणि माझं तर काम होऊन गेलं. तर बघा, अशीही शक्कल काही पुरुष लढवतात आणि काम होऊन जातं. खरं तर पुरुषाने इतका समतोल राखायला हवा. पुरुषाने अशा प्रकारे प्रसंग हाताळावा की दोघींनाही असं वाटू नये की हा आईच्या बाजूचा आहे किंवा बायकोच्या बाजूचा आहे. दोघींनाही त्यांना असं वाटावं, बायकोला असं वाटायला हवं की हा माझ्याच बाजूने आहे, आणि आईला असं वाटायला हवं की हा माझ्या बाजूचा आहे, आणि दोघींनाही हे वाटू नये की तो उलट बाजूचा आहे असं. हे अशा प्रकारे वागणं हे जरा अवघड काम आहे, पण ते केल्याशिवाय घरात शांती नांदणार नाही. जर आई म्हणाली की बघ ना तुझी बायको कशी आहे, असंच करते तसंच वागते, तर तुम्ही पतीने शांतपणे मुलाने म्हणावं की आई काय करू, मला माहिती आहे माझी बायको ही अशीच आहे, तूच तर तिला घेऊन आली होतीस पसंत करून दाखवायला की बघ खूप चांगली आहे, तेव्हा तर खूप चांगलं म्हणत होतीस, मलाही पटलं, आता मी करू तर काय करू, तिला बाहेर काढून टाकू का घरातून, बोल, तू म्हणतेस तर घालवून देतो, आणि मग नंतर दुसरी तू कुठली आणशील बोल, तिच्यापेक्षा चांगली मिळेल का. तर आई म्हणेल, नाही नाही नाही, मी घालवून द्यायला कुठे सांगते, पण ती अशी आहे, आता मला कळतंय आई, पण आता काय करायचं, मला तर निभावून न्यावंच लागेल की नाही, आता तूही निभावून ने, असं म्हणून आईला सांभाळून घ्यायचं. आणि बायको जर म्हणाली की बघा ना तुमची आई कशी आहे, माझ्याशी असं वागते तसं वागते, असं बोलतात, कंजूष आहेत, मला खर्चायला तर पैसेच देत नाहीत,
मग बायकोला काय म्हणतो नवरा, की "बघ ना, मला माहिती आहे माझ्याशी असंच वागते, मलाही देत नव्हती. पण आता आता काय करायचं बाई, आई थोडीच बदलता येते. आता जे आहे तसं निभावून न्यावं लागेल. कोणीच नाही, कुणाबरोबर राहील ती? आपणच तर तिला आधार आहोत की नाही? तर आता जे आहे ते निभवायला लागेल. तुला जास्त पैसे खर्च करायचे तर तू माझ्याकडून थोडेसे घेत जा. मी देत जाईन तुला. पण तिच्या मागे कटकट करू नको. जे असेल ते निभावून ने आता. तुला पैशांची गरज आहे ना, मी तुला देत जाईन पैसे." असं करा. मग ती सुद्धा खुश होईल. काही ना काही करून दोघींना खुश ठेवा. आणि मलाच ठाऊक माझी अवस्था तुला काय कळणार बाई, असं म्हणून खुश करा. असं त्यांना खुश नाही केलंत ना, तर नवरे मंडळी दोन्ही बाजूनी तुम्हाला तुम्हाला चांगलाच मार पडेल. एक फॅमिली आहे, खूप घरंदाज कुटुंब आहे. त्यांची सून ती काही परधर्मातली आहे. हे हिंदू धर्माचे आणि ती परधर्माची, ख्रिश्चन धर्माची. मुलाने आपल्याबरोबर कॉलेजमध्ये शिकणाऱ्या मुलीशीच लग्न केलं. आईला अजिबात सांगितलं नाही. घरी घेऊन आला सून, एकुलता एक होता. आईलाही पती नव्हता, म्हणजे या एका मुलाबरोबरच तिला राहायचं होतं. आता सून आली, ती शिकलेली होती. तिला या घराप्रती काहीच जिव्हाळा नाही, फक्त पतीबद्दलच. सासूचा आता अजिबात जिव्हाळा नाही. तिला ती जवळसुद्धा नको वाटत होती, पण करणार काय? खूप मोठी इस्टेट होती ती सासूच्या नावावर, बंगलाही तिच्या नावावर. आणि बघा त्यांच्या आयुष्याची आता सुरुवात झाली होती. पैसे नव्हते, त्यामुळे राहावं तर इथेच लागणार होतं. इथेच राहून सगळी इस्टेट स्वतःच्या पदरात पाडून घ्यायची होती. मग राहावं तर लागणारच की नाही. आणि तरी सासूला ती इतका त्रास द्यायची. पण सासू खूपच समजूतदार होती. ती आमच्याकडे यायची आणि ज्ञान घेतल्यानंतर तिला वाटलं की हा माझाच हिशोब आहे, मलाच तो निभावून न्यावा लागेल आणि हा हिशोब पूर्ण करावा लागेल, नाहीतर ही मला मोक्षाला नाही जाऊ देणार. म्हणून ती खूपच समतेत राहून सुनेबरोबर व्यवहार करायला लागली. सुनेनं काहीही केलं तरी ते एक अक्षरी एक शब्दही बोलायची नाही. चुपचाप जेवढं जमेल तेवढं सगळं काम करायची. सगळं काम झाल्यावर वेळ मिळाला तर त्यानंतर सत्संगाला जायची. परिणाम असा झाला की तिच्या बाजूने एकही निगेटिव्ह स्पंदन सुनेकडे जात नव्हतं. सुनेला वाटलं की ह्यांच्यात काहीतरी बदल झालाय, काहीतरी अजब शक्ती आहे. सुनेचं बाळंतपण आलं तेव्हा सासूने आपल्या मुलीपेक्षा अधिक चांगल्या प्रकारे तिचं बाळंतपण केलं, तिच्या बाळाला सांभाळलं. तरी शिकलेली, हुशार होती. तिच्या लक्षात आलं माझ्या आईने सुद्धा इतकं छान सांभाळलं नसतं. ती रागवत होती मला माझी चूक झाल्यावर. आणि ही सासू तर इतकं एका शब्दाने मला बोलत नाही, प्रेमाने सगळं करतेय. परिणाम असा झाला की सून झुकली आपल्या सासूच्या बाजूने. आणि सासूने रोज सकाळी उठून तिला नमस्कार करायला सुरुवात केली, वाकून नमस्कार करायला सुरुवात केली. तर सुनेने सुद्धा आपल्या सासूला वाकून नमस्कार करायला सुरुवात केली. दोघींमध्ये प्रेम निर्माण झालं. आणि सुनेला कळलं खरा धर्म तर माझी सासूच फॉलो करते, मी तर फक्त बोलतीये, माझ्या आयुष्यातच नाही आहे, पण हिच्यात आयुष्यात आलाय धर्म. दाखवला तर घर स्वर्गासारखं होतं. नाहीतर मग घरातलं वातावरण फारच तंग होतं. घरात मोठ्यांप्रती आदर असायला हवा, आदरभाव असायला हवा. आदरभाव असणं फारच गरजेचं आहे. आपण जिथे कुठे जाऊ तिथे विनय, आदर नाही दाखवला तर आपल्याला कुठेही स्थान मिळणार नाही. म्हणून आपल्या थोरा मोठ्यांप्रती, आपल्या सासूप्रती, आपल्या सासऱ्यांप्रती विनय, आदरभाव ठेवा. हे प्रत्येक मुलाचं, प्रत्येक सुनेचं कर्तव्यच आहे. आणि सासूचे कायम चरण स्पर्श करावेत, सकाळी उठून चरण स्पर्श करावेत. तुम्ही हा प्रयोग करा. त्याची तुम्हाला 1-2 उदाहरणं आम्ही तुम्हाला पुढच्या एपिसोडमध्ये सांगणार आहोत, ज्यामुळे घर स्वर्ग कसा बनेल ते तुम्हाला कळेल. जय सच्चिदानंद.